ह्या संकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्र संदर्भामध्ये जे विजन आहे, सरकारचं विजन असेल किंवा माननीय देवेंद्रजींचं जे विजन आहे, की आपल्या राज्याला 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत न्यायचं आहे 2029 पर्यंत आणि 2047 पर्यंत 5 ट्रिलियन पर्यंत ही अर्थव्यवस्था आपल्याला न्यायची आहे. निश्चितच महाराष्ट्रामध्ये कृषी किंवा शेतकरी हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्या त्या क्षेत्राची प्रगती झाल्याशिवाय अर्थव्यवस्थेचे हे आकडे गाठणं सोपं नाही आहे. तर त्यामुळे ते करण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी किंवा अर्थमंत्र्यांनी ह्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा पाया जो आहे तो रोवलेला आहे. महाविस्तार नावाची एक योजना म्हणजे शेतकऱ्यांना डिजिटल युगाकडे नेण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामध्ये आपण ॲग्रीस्टॅक म्हणून ही जी एक ॲप शेतकऱ्यांना फार्मर्स आयडी दिले जातील आणि त्यानिमित्ताने असं होईल की जसं आपलं एक प्रत्येक नागरिकाला एक आधार आयडी असतो, त्याप्रमाणे त्याचा सगळा डेटा, सगळा माहिती ही आधारमध्ये असते आणि बऱ्याच गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. तशाच शेती आणि कृषी संदर्भामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आणि त्याच्या सातबाऱ्याला मिळून एक ॲग्रीस्टॅक एक डिजिटल आयडेंटिफिकेशन देणार आहे. त्याच्यामुळे त्याचा जो नेहमीचा जो मूलभूत डेटा आहे तो त्या आयडी मध्ये असणार आहे. त्यामुळे बऱ्याच योजना ज्या असतील त्या पटकन कार्यान्वित करण्यासाठी आणि 100% कार्यान्वित करण्यासाठी किंवा त्यांची गती वाढवण्यासाठी याचा फार विशेष उपयोग होणार आहे. महाविस्तार नावाचं AI पोर्टल सुद्धा सरकार लॉन्च करत आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना हवामान संदर्भातली माहिती किंवा बाजारभाव संदर्भातली माहिती बऱ्याच किंवा त्यांचा जी काही कीड वगैरे पिकांवर येत असते, ज्या ज्या काही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असतात, मला असं वाटतं की त्या सुद्धा त्यांना तिथे लॉग इन देऊन त्यांच्याशी AI असेल किंवा ऑनलाईन कॉल सेंटर्स असतील तर त्या संदर्भातली माहिती त्यांना तिथे देण्यात येईल. त्या संदर्भात ते काय करू शकतात त्या उपाययोजना सुद्धा त्यांना त्यातून काही ना काही स्वरूपात सांगण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.